जय श्री जय श्रीकृष्ण सर्वांना. आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच महिला दिनाच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रार्थना. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. भीष्मद्रोण तथा जयद्रथजला गान्धार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशवः पाराशर्वच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधना बोधितम् लोके सज्जन शतपदैर्हरः पेपीयमानमुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. अथ गीता महात्म्यम. गीता शास्त्रमिदं पुण्यम य पठेत् प्रयत् पुमान् विष्णो पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च मलनिर्मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सकृतगीताम्बसि स्नानं संसारमलनाशनम्. गीतासु गीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता भारतामृत सर्वस्वं विष्णुर्वक्त्राद्विनिसृतम्. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृत महत् एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतमेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा. अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्य स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्ख्यपदकरुपनिषदर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. जय श्री कृष्ण. श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 11 श्लोक क्रमांक 46. किरीटिनीं गदिनीं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. भावार्थ. मी आपणास मुकुट धारण केलेले आणि हातात गदा व चक्र धारण केलेले रूप असे पाहू इच्छितो म्हणून विश्वरूप देवा सहस्त्रबाहू त्या चतुर्भुज रूपाने आपण प्रकट व्हावे. ओवी क्रमांक 600.
कैसे निलोत्पला ते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्रनीळा. देवा, तुझे अंग कांतीचे किती वर्णन करावे. तुझे रूप नीलकमलाला रंगविणारे, आकाशाला निळा रंग लावणारे, इंद्र नीलरत्नाला नीलवर्णाचे तेज दाखविणारे आहे. जैसे परिमळ जाहला मरगजा, का आनंदाशी निघालिया भुजा, ज्याचे जानोरी मकर ध्वजा जोडली रव. ज्याप्रमाणे पाचू नावाच्या रत्नाला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावेत, त्याचप्रमाणे प्रभूच्या मांडीवर खेळल्यामुळे मदनाला शोभा प्राप्त झाली. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुटा मस्तक झाले, शृंगाराले ने लादले अंगाचे निजया. प्रभूने आपल्या मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने अधिकच शोभा प्राप्त झाली आहे. प्रभूच्या अंगच्या दिव्य प्रभेने शृंगारास अधिकच शोभा येते. इंद्रधनुष्याची आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले सारंग पाणी वैजयंतिया. आकाश मंडळामध्ये इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ हा शोभून दिसतो, त्याचप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण शोभून दिसत होते. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य पदा, कैसे चक्रहण गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. कशी ती उदार गदा की जी असुरांना देखील मोक्ष पद देते, आणि ते सुदर्शन चक्र देखील कसे सुंदर की जे सौम्य तेजाने मिरवत आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. अधिक काय सांगावे स्वामी, हे ते रूप पाहण्यासाठी मी अतिशय उत्कंठित झालो आहे, म्हणून आपण आपले तेच चतुर्भुज रूप धारण करावे. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. हे अगाध विश्वरूपाचे सुख सोहळे भोगून माझे डोळे निवले आहेत. आता श्रीकृष्ण मूर्ती पाहण्यासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे. हे साकार कृष्ण रूपडे, वाचुनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता ती हे. त्या सगुणाकार नयनरम्य साकार श्रीकृष्ण रूपा वाचून दुसरे काही पाहणे माझ्या डोळ्यांना आवडत नाही. ते जर पाहता आले नाही तर माझे डोळे इतर सर्व रूपांना क्षुद्र मानतात. आम्हा भोग मोक्षाची आठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. आम्हाला भोग किंवा मोक्षाच्या ठिकाणी श्रीकृष्ण मूर्ती वाचून दुसरे काहीच आवडत नाही, म्हणून पूर्वीसारखा साकार हो आणि आता हा विश्वरूपाचा पसारा आवर. श्लोक क्रमांक 47. श्री भगवान वाच, मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात्, तेजोमयं विश्वमनन्तमाध्यं यन्मे त्वदन्येन दृष्टपूर्वम्. भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी प्रसन्न होऊन अनुग्रहपूर्वक आपल्या योग शक्तीने जे हे माझे दिव्य तेजोमय सर्वांचे आधी सीमारहित असे विराट रूप तुला दाखविले. हे तुझ्याशिवाय कोणीही पूर्वी पाहिलेले नाही. या अर्जुनाची या बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसे नाही देखिला धसाळ कोणी. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून विश्वरूप भगवंताला अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अर्जुनासारखा अशा प्रकारचा अविचारी दुसरा कोणी मी आजवर पाहिला नाही. कोण हे वस्तू पावला आहाशी, तया लाभाचा तो शून घेशी, मागेने काय नेनो बोलसी हे काढू ऐसा. अरे, तुला हा लाभ झाला असता तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस, उलट भीतीने हेके खोरासारखे काय बोलतेस हे कळत नाही. आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे, तै अंगची वरी म्हणे देणे, वाचोनी जीव असे वेचणे कवनाशी गा. आम्ही एखाद्या भक्तावर प्रसन्न झालो तर बाह्यात्कारीच प्रसन्न होत असतो, परंतु याच्याशिवाय कोणाकरिता जीव खर्ची घालणे शक्य आहे का. ते हे तुझी चाडे, आजी जीवाचे चिदळ वाडे, कामउनिया एवढे रचिले ध्यान. आज तुझ्यासाठी जीवांचे समुदाय एकत्र करून हे एवढे विश्वरूप मूर्तीचे विशाल रूप तयार केले आहे. ऐसी काय नेनो तुझे आवडी,
जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी. तुझ्या प्रेमभक्तीने माझे मन कसे वेडावलेले आहे हे कळत नाही, म्हणून हे विश्वरूप इतके दिवस गुप्त ठेवून आज त्याची ध्वजाच जगी उभारली आहे. ते हे अपराम अपार स्वरूप माझे परात्पर, येथून ते अवतार कृष्णाधिक. ते हे माझे सर्व माये पलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षाही अतिशय अमर्यादित आहे आणि येथूनच श्रीकृष्णादी अवतार झाले आहेत. हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ आद्य सकळा. ते हे विश्वरूप केवळ ज्ञानरूपी तेजाचे बनले आहे. संपूर्ण विश्वाला व्यापणाऱ्या या स्वरूपाला कधी अंत नाही. ते स्वरूपापासून कधी ढळत नाही. ते सर्वाचे मूळ आहे. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणून या. हे अर्जुना, तुझ्या वाचून पूर्वी कधी दुसऱ्या कोणी पाहिले नाही किंवा ऐकले नाही, कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. श्लोक क्रमांक 48. न वेद यज्ञाधर्न दानैर्न चक्रियाभिर्न तपोभिरुग्रैः, एवं रूप शक्य अहन्नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. अर्जुना, वेदांनी, यज्ञाने, अध्ययनाने, दानाने, कर्माने, उग्र तपश्चर्येने, अशा कोणत्याही साधनेने या मनुष्य लोकात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडूनही पाहिले जाणे शक्य नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनेची घेतले, यज्ञ की मागवते आले स्वर्गोनिया. याच्या मार्गापर्यंत आले आणि हा अप्रमेय आहे असे जाणून वेदांनी देखील मौन धारण केले. यज्ञ तर स्वर्गापासून परत आले. साधकी देखील आयासू, म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. साधक आणि अभ्यासाद्वारे विश्वरूप पाहण्याचे अति कष्ट पाहिले, म्हणून त्यांनी योगाभ्यास दूर केला आणि अध्ययन करणाऱ्यासही या विश्वरूपापर्यंत येणे सुलभ नाही. शिगेची सत्कर्मे धाविन्नली सीमेची सत्कर्मे धाविन्नली स्वसंभ्रमे, तेही बहुतेकी श्रमे सत्य लोक उठा केला. शेवटची मर्यादा गाठलेली सत्कर्मे अतिशय उत्कंठतेने विश्वरूपाच्या प्राप्तीसाठी धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक स्वर्ग गाठला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले, एवं तपसाधना जे ठेले अपारांतरे. तप करणाऱ्यांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्यास टाकून दिला. याप्रमाणे तपादी साधनांपासून जे अमर्याद अशा अंतरावर राहिले आहे, ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवना. ते हे विश्वरूप तू अनायासे जसे पाहिलेस तसे या मनुष्य लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या साधनांनी पाहावयास सापडणार नाही. आजी ध्यान संपत्ती लागी, तुचे एक आथिला जगी, हे परम भाग्य अंगी विरंची ही नाही. आज या विश्वरूप ध्यान संपत्ती करिता फक्त तूच एक भाग्याने संपन्न आहेस, असे हे परमश्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवांच्याही अंगी नाही. श्लोक क्रमांक 49. माते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपं घोर मिदृंगममेदं, व्यपेत प्रीत मनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. अर्जुना, हे असले माझे विक्राळ रूप पाहून तू व्यथित होऊ नकोस आणि मुळासारखाही होऊ नकोस. भीती सोडून प्रेमयुक्त मनाने तू माझे शंख चक्र पद्मधारी चतुर भुज रूप पुन्हा पहा. म्हणून विश्वरूप लाभेश लाग, येथीचे भय नेघ नेघ, हे वाचून अन्य चांग न म्हणे काही. म्हणून विश्वरूपाच्या दर्शनाने तू धन्य झाला आहेस हे जाण. ह्या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस आणि या दर्शनाशिवाय दुसरे काही चांगले आहे
असे मनात देखील आणू नकोस. हा आगा समुद्र अमृताचा भरला आणि अवसातवर पडा जाहला, मग कोणीही आथी ओसंडीला बुडीजेल म्हणून. अरे, अमृताचा सागर भरलेला आहे आणि कोणी एकाला तो अकस्मात स्नान करण्याकरता प्राप्त झाला तर मग या अमृताच्या सागरात आपण बुडून जाऊ असे म्हणून कोणी त्याचा त्याग करेल काय? ना तरी सोनियाचा डोंगरू एसना नचले हा थोरू, ऐसे म्हणून अभ्येरू करणे घडे. अथवा सोन्याचा भला मोठा डोंगर दिसल्यानंतर एवढा मोठा डोंगर कसा नेता येईल असे म्हणून तो कोणी सोडून जाईल काय? दैवे चिंतामणी लेईजे की हे ओझे म्हणून सांडीजे, कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून. दैवयोगाने चिंतामणी प्राप्त झाल्यावर तो गळ्यात घातला तर ते ओझे होईल म्हणून कोणी टाकून देईल काय? तसेच कामधेनू मिळाली असता तिला आपल्याला पोसवत नाही म्हणून कोणी तिला घालवून देईल काय? चंद्रमा आलिया घरा म्हणे निगे करीतोसी उबारा, पडियासी पडितोसी दिनकरा परतासरा. चांदणे शिंपीत चंद्र घरी आला असता त्या योगे उष्मा होतो असे म्हणून त्याला कोणी घराच्या बाहेर हो असे म्हणेल का? अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्याला कोणी म्हणेल का? तैसे ऐश्वर्य हे महातेज आजी हाता हाता आले सहज, की येथ तुझ गजबज होआवी का? याप्रमाणे विश्वरूपाच्या महातेजाचे ऐश्वर्य तुझ्या हाती सहज आले असता तुझा जीव असा कासावीस का बरे व्हावा? परीने नशीच गावंढ्या काय कोपो आता धनंजया, अंग सोडोनी छाया आलिंगितो सीमा. अर्जुना, तू तर अज्ञानी दिसतोस, तुझ्यावर रागावून तरी काय करावयाचे? अंगाला आलिंगन न देता तू त्यांच्या छायेला आलिंगन देत आहेस. हे नव्हे जो मी साचे एथ मन करुणिया काचे, प्रेम धरिशी अवगणियेचे चतुर्भुज जे. तू आपले मन अस्थिर केले आहेस आणि साकार चतुर्भुजावर प्रेम करतोस, परंतु माझे खरे रूप नाही. तरी तरी अजूनवरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था, ये विषयी आस्था करीशी झने. म्हणून हे अर्जुना, अजून तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोडून दे आणि माझ्या विश्वरूपाची अनास्था करू नकोस. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हे चिकरी. हे विश्वरूप जरी भयानक आणि विशाल असले तर चतुर्भुज रूपापेक्षा अधिक खरे आहे असा तू पक्का निश्चय कर. कृपण चित्तवृत्ती जैशी रोवो निघाली ठेवया पाशी, मग नुसदेनी देहेसी आपण असे. कृपण मनुष्य आपले मन द्रव्याच्या साठ्याजवळ ठेवून फक्त शरीराने जगात कर्म करत असतो. का अजात पक्षिया जवळा जीव ठेवून अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. किंवा पंख न फुटलेल्या अशा पिलांजवळ घरट्यात आपला जीव ठेवून पक्षीने आकाशात विहार करीत असते. नानाच गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त जरी घरी बांधून ठेवलेल्या वासराकडे असते, तसे तुझे प्रेम माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी कायम ठेव. ए रे वरी चिलेनी चित्ते, बाह्य सख्य सुखा पुरते, भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. बाकी वर मनाच्या समाधानासाठी माझ्या चतुर्भुज रूपाचे ध्यान कर. परी पुडती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, ध्येये रूपी होणे सद्भावा, नेदावे निघो. परंतु अर्जुना, पुन्हा पुन्हा माझे एकच म्हणणे विसरू नकोस, ते हे की आपल्या सतश्रद्धेला कधी आपल्या चित्ताबाहेर निघू देऊ नकोस. या विश्वरूपावर पूर्ण श्रद्धा ठेव. हे कही नवतेची देखिले, म्हणून भय जे तुझ उपजले, ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. हे विश्वरूप तू कधी पाहिले नव्हतेस म्हणून तुला जे भय उत्पन्न झाले ते आहे त्याचा त्याग कर आणि यावर अखंड प्रेम कर. आता करू तुझे सारखे ऐसे म्हणतले विश्वतोमुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळे पामतो. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना,
तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता तुला पूर्वीचे चतुर्भुज रूप दाखवितो, ते तू खुशाल बघ. श्लोक क्रमांक 50. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्ततोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च मेन भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी याप्रमाणे बोलून आपले रूप अर्जुनाला दाखविले आणि अशा सौम्य रूपाने भ्यालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर दिला. ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य जाहला देवो हे ना परी नवलावो आवडी सातिये. असे वाक्य बोलत असतानाच देवाने पूर्वीप्रमाणे मनुष्य रूप धारण केले, यात काही आश्चर्य नाही. परंतु अर्जुनाविषयी श्रीकृष्णास जे प्रेम होते त्या प्रेमाचे आश्चर्य आहे. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनाशी. श्रीकृष्ण म्हणजे उघडा मोक्षच होय. तो मोक्ष अर्जुनाजवळ असूनही त्यावर विश्वरूपा एवढे सर्वस्व त्याच्या हाती दिले, तरी पण ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. वस्तू घेऊन वाळीजे जैसी रत्नाशी दूषण ठेविजे ना तरी कन्या पाहून या म्हणजे मना न ये हे. एखादी वस्तू विकत घेऊन पुन्हा मला नको म्हणून टाकून द्यावी, अथवा उत्तम प्रकारच्या रत्नाला दोष देत राहावे, कन्येला पाहावे, तिची विचारपूस करावी आणि नंतर ती मला आवडली नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार आहे. तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढो कैसा शेल दिदलीसे उपदेशा किरीटिशी देवे. श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेशाचा शेल का वाटा जे आपले विश्वरूप ते दाखविले, यापेक्षा आणखी प्रेम तरी कसे करावे. मोडोनी भांगाराचा रवा लेणे घडिले आपली या सवा मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती. सोन्याची लगड मोडून आपल्या इच्छेप्रमाणे अलंकार बनवावा, नंतर तो अलंकार आपणास आवडत नाही म्हणून पुन्हा तो आठवून त्याची लगड करावी. तैसे शिष्याची प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना न येची मग आणले कृष्णपण मागुते. त्याप्रमाणे शिष्याच्या प्रेमासाठी गुरुच्याकडून हा प्रकार झाला. पूर्वी कृष्ण रूप होते, त्याने विशाल असे विश्वरूप धारण केले. पुढे ते शिष्याच्या मनाला भीतीदायक वाटले म्हणून पूर्वीचे कृष्ण रूप पुन्हा धारण केले. हा ठाववरी शिष्याची निकसी साहाते गुरु आहाती कवणे देशी परीने निजे आवडी कैसी संजयो म्हणे. एवढ्या मर्यादेपर्यंत शिष्याने त्रास दिला तरी सहन करणारे गुरु कोणत्या देशात आढळतील. परंतु देवाच्या मनामध्ये अर्जुनाविषयी आवड कशी होती हे कळत नाही असे संजय म्हणाला. मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेज प्रकटले होते तेची सामावले मागुते कृष्ण रूपी तिये. मग अखिल विश्व व्यापून भगवंताने जे दिव्य तेज प्रकट केले होते तेच पुन्हा त्या कृष्ण रूपात साठविले. जैसे त्वम पद हे आघवे तत्व तत्पदी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीजकणिके जेवी. ज्याप्रमाणे तत्वमसी महाकाव्यातील तत्वपदाचा लक्षार्थ ब्रह्मामध्ये समाविष्ट होऊन ऐक्याला प्राप्त होतो, अथवा प्रचंड अशा वृक्षाचा आकार लहानशा बीजकणात जसा साठविला जातो, ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा गिळीचे इली जीवदशा श्रीकृष्णे योगो हा तैसा संवरिला तो. किंवा जीवाची जागृत अवस्था जशी स्वप्नातील लहरींना गिळून टाकते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तो विश्वरूप योग आपल्या ठिकाणी सामावून घेतला. जैशी प्रभा हारपली बिंबी की जलद संपत्ती नभी नाना भरते शुंधू गर्भी रिघाले राया. सर्वत्र पसरलेला सूर्याचा प्रकाश जसा अस्ताच्या वेळी सूर्यबिंबात एकत्र येतो किंवा मेघांच्या पंक्ती जशा आकाशात समाविष्ट होतात, सागराला आलेले भरते जसे सागराच्या पोटात प्रविष्ट होत असते. जय श्रीकृष्ण ताई. थोडे पुढचे वाचा 662 पर्यंत. हॅलो. ताई मी पुढे तयार नाही. हो हो ताई. हा
आहेत का? ताई मी नाही ना ताई. बरं बरं, राहू दे, चालेल. क्षमस्व. प्रिंटआउट काढली होती का? बरं बरं. हो. नाही मी घरी लिहून काढलं होतं, पण मी आता दुसरीकडे आल्यामुळं थोडं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. हो म्हणजे हा श्लोक होत होता ना पूर्ण, म्हणून म्हणत होते मी. हो काही हरकत नाही, हो हो. उद्या पण घेऊयात पुढचं. चालेल. बरं बरं ओके. पसायदान म्हणता. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तो भूतातया चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा विजये होवा विजय एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय तुम्ही एवढं श्री सगळं लिहून काढलं होतं ताई? हो ताई. हो. अरे वा. खूप बरंच छान. सुंदर. हम्म. शकुंतला ताई काहीतरी बोलतायत. हा दादा. हो 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 बोलू देत त्यांना. हो हा हो हो. नाही, दोघही जण. हा, बोला ताई. नाही, आवाज येत नाही हो ताई. येतोय येतोय. माझा येतोय का? हो हो हो. हो हो नाही, मी म्हणत होते त्यांच्याकडे नाही तर मी वाचू का पुढच्या, असं मला लेट झालं थोडं हे करायला. नाही, हरकत नाही, उद्या वाचूयात पुढचं. चालेल. हो चालेल हा. चालेल. पसायदान झालं ना म्हणून हो लेट हो. झाल्यामुळं. नाही. ठीक आहे, दादा बोला तुम्ही. हो. प्रथमतः सर्वांना जय श्री कृष्ण. ताई, आपलं वाचन फार सुंदर झालं आज. पहा, म्हणजे मला ज्या आजच्या ओव्या आवडल्यात त्या अशा की माऊलींचं सांगण्याची पद्धतच किती सुंदर आहे. पहा, म्हणजे सांगण्याची पद्धत यासाठी मी सुंदर असं म्हटलं की आपण जो काही अलंकार असतात किंवा वस्त्र असतात किंवा मुकुट असतो ते आपण यासाठी परिधान करतो की आपण चांगले दिसावे म्हणून, बरोबर. पण माऊलींनी किती 602च्या ओळीमध्ये किती सुंदर सांगितलंय की प्रभूंनी मुकुट मस्तकावर ठेवल्यामुळे त्या मस्तकावरच्या मुकुटाला छान वाटायला, छान त्याची शोभा वाढली, मुकुटाची शोभा वाढली. तसंच भगवंतांनी शरीरावर जी वस्त्र परिधान केली किंवा त्याच्यामुळे अलंकारांची शोभा वाढली. म्हणजे आपण सामान्यतः माणसाचं स्वतःची शोभा वाढावी म्हणून आपण अलंकार घालत असू, पण इथे भगवंतांमुळे अलंकारांची शोभा वाढते. ही कल्पना सुद्धा कितीतरी सुंदर आहे. म्हणजे किती विशिष्ट शब्द, किती सुरेख शब्द वापरलेत माऊलींनी, असं सांगण्याचा उद्देश. पहा, आणि चतुर्भुज रूपाविषयी तर सांगतातच आहेत. म्हणजे अर्जुन विनंती करतो भगवंतांना की मला चतुर्भुजच रूप दाखवा, पण त्याच्याविषयी सुद्धा भगवंत किती छान प्रकारे त्याला समजून सांगतात की तुला अमृताचा सागर मिळाला, आणि ज्याला अमृताचा सागर न्हायला मिळाला त्याने छोट्यासाठ्या गोष्टीचा काय आशा धरावी,
बरोबर. सोन्याचा डोंगर मिळाला तर तो घेऊन जाता येणार नाही म्हणून कोणी का टाकून देईल. म्हणजे नाही. म्हणण्याचा उद्देश काय की विश्वरूपामध्ये तुला जगाचं सगळं अस्तित्व, जगाचं सगळं रहस्य कळलं. आता हे रहस्य कळल्यानंतर चतुर्भुज रूपासारख्या छोट्याशा रूपामध्ये तू समाधान का मांडतो? मानत म्हणजे त्याला नाहीस. म्हणजे विश्वरूप दर्शनाला कमी लेखू नको आणि आस्था मात्र चतुर्भुज रूपात धरू नको, म्हणजे कृपणासारखा वागू नकोस. किती सुंदर प्रकारे हे शब्द वापरलेले आहेत माऊलींनी. आणि म्हणजे ते जे भाव व्यक्त करणं आहे त्या विषयीचं, त्या प्रसंगाचं, ते माऊलीच करू शकतात, म्हणजे दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणजे चिंतामणी हातात मिळाल्यानंतर तो ओझं होतं म्हणून टाकून द्यावा, किंवा कामधेनू मिळाली तर तिला हाकलून द्यावी, बरोबर, किंवा अशा प्रकारचं सुंदर वर्णन हे माऊली करतात पहा. म्हणजे ऐश्वर्य ते किती, म्हणजे विश्वरूपाचं ऐश्वर्य ते किती असावं, आणखी त्याच्यासाठी जीव कासावीस व्हावा, अशा रूपांचं वर्णन भगवान त्यांच्या रूपाचं वर्णन माऊली करतात. म्हणजे समजण्यासारखं काय की म्हणजे त्यातली जी काव्य प्रतिभा आहे, त्यातल्या शब्दांची उपमा आहे, आणि त्यातले जे काही ज्ञान आहे किंवा परमेश्वराविषयीचं असलेलं प्रेम आहे, ते प्रेमच किती उच्च कोटीचं प्रेम माऊलींचं असलं पाहिजे पहा, की वर्णन करतानाही इतक्या उच्च कोटीचं केलेलं आहे की आपण त्याच्या विचारांच्या ठायी सुद्धा जाऊ शकणार नाही, अशा प्रकारचं वर्णन माऊली भगवंताचं करतात. आणि तेच जास्त आवडण्यासारखं आहे असं मला वाटतं. मी माझे म्हणजे 2 शब्द हे सांगण्यासारखं खूप आज आहे, पण मी माझे 2 शब्द इथे संपवतो आणि आज उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना मनापासून नमस्कार करतो आणि इतरांनी बोलावं अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण. कोणी बोलणार आहे? हँड रेज करा, म्हणजे मग सर्वांना म्यूट करू का? एक मिनिट, आपला क्लास मी बंद करते आणि मग कोणाला बोलायचं त्यांनी बोलू शकता.